आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। कारण पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातील पुण्यामधील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला होता। दोघांचं पार्थिव हे पहाटे पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। वैकुंठ स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार केले जातील। या दोघांचेही नातेवाईक, शेजारी अनेक जण या दोघांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण ही 2 दृश्य बघतोय। कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेर मोठी गर्दी झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला संतोष जगदाळे यांचे देखील नातेवाईक त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या घराबाहेर देखील गर्दी झालेली आहे। या दोघांचंही पार्थिव आज पहाटे पुण्यामध्ये दाखल झालं आणि आज सकाळी या दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे जोडले गेलेले आहेत आणि जगदाळे यांच्या घराबाहेरून आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर जोडल्या गेलेले आहेत। आपण सुरुवातीला निलेश खरमरे यांच्याकडे जाणार आहोत। निलेश, आज खरं तर संपूर्ण गणबोटे कुटुंबावर आणि सोबतच त्या सगळ्याच आज संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। आज दोघांचंही पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। कधीपर्यंत अंत्यसंस्कार केले जातील? नक्कीच प्राची, खरं तर गणबोटे कुटुंब आहे त्यांच्यावर खरं तर दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या कोंढवा परिसरातले समस्त गावकरी जे आहेत ते आता त्यांच्या घरापाशी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अंत्यविधीची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या घराभोवती जे कोंढव्यातले जे स्थानिक नागरिक आहेत किंवा जे नातेवाईक आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी श्रद्धांजली आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर एवढंच नाही तर त्यांचे काही जे मित्र आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता बदला घेण्याची वेळ आलेली आहे। नेमकं काय त्यांची भावना आहे ते आपण जाणून घेऊ। दादा, काय सांगताल, गणबोटेंसोबत तुमची चांगली मैत्री होती, त्यांचा स्वभाव कसा होता? एक अत्यंत चांगले मनमिळावू, गेली 25 वर्ष या भागात ते राहतात। फारसांचा चांगला व्यवसाय करतात आणि सातत्यानं समाजामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमात भेटायचे, मनमिळावून शांत आणि सुट्टीनिमित्त कुटुंबासोबत फिरायला गेल्यानंतर जो भ्याड हल्ला आला त्या भ्याड हल्ल्याच्या दिशार्थ काल ग्रामस्थांनी मरळ चौकामध्ये निदर्शन केली। दहशतवाद्यांचा नायनाट केला पाहिजे, दहशतवाद मोडून काढला पाहिजे। शेवटी जगभरातनं तीव्र त्या ठिकाणी संताप व्यक्त होतोय। काश्मीर ठिकाणी असं वाटलं अशांत होईल, परंतु पर्यटक ज्यांचा काही संबंध नाही जे कुटुंबासोबत सहल करता गेले होते अशांना जात विचारून मारलं, हे अत्यंत निंदनीय हा भ्याड हल्ला आहे। शेवटी याचा बदला घेतला पाहिजे अशा प्रत्येक भारतीयाला वाटतं। शेवटी चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर सगळा देश एकवटतो आणि बरोबर, यांचं असं म्हणणं आहे की आता बदला घेतला पाहिजे। तुमचेही गणबोटे हे चांगले जवळचे मित्र होते, शेवटचा संपर्क त्यांचा कधी झाला आणि आता तुमचं मागणी काय? कारण बदला घ्यावा असे अनेक जण म्हणतात। सर्वप्रथम कौस्तुभजी आणि त्यांचे मित्र जगदाळे यांना या परिसरामार्फत मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। अत्यंत दुर्खद आणि वाईट घटना, अनपेक्षित होती ही घटना। 15-20 दिवसापूर्वी हे आम्हाला भेटले होते आणि यांचा फारसांचा व्यवसाय, माझ्या अंदाजाने माझे रास्तापेठेपासूनचे मित्र सगळेजण, आणि ह्या पर्यटनासाठी गेलेला माणूस आहे आणि काही त्याला आनंदाचा क्षण होते त्याचे। आणि अशा प्रकारच्या नक्षलवाद्याची घटना किंवा अतिरेकीची जी घटना आहेत या जरी काश्मीरमध्ये घडत असतात, याचा उगम याची सुरुवात आता मुंबई आणि मुंबईनंतर पुणे म्हणजे दरवाजापर्यंत हे संकट येऊ शकतं। जर प्रशासनाने वेळीच कठोर पावलं उचलली तर हे या ठिकाणी टळू शकेल, परंतु ह्या संपूर्ण सामाजिक आहे ते प्रत्यंत डिस्टर्ब करण्याचं काम या अतिरेकीमार्फत चालू आहे। आणि याला पूर्ण पाठिंबा पाकिस्तान जर देत असेल तर सुरुवात आपण प्रशासनाने त्याची सुरुवात करताना पूर्ण पाऊल उकळून टाकले पाहिजेत आणि जास्तीत जास्त सर्वांना, सर्व समाजाला याबरोबर ठेवून की हा जर वेळेवर आपण नाही केलं। बरोबर प्राची, मी काही दृश्य दाखवतो। खरं तर त्यांच्या अंत्यविधीची जी तयारी जी आहे ती आता इथं पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि कदाचित 9 वाजेपर्यंत गणबोटे जे आहेत त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अंत्यविधी होण्याची शक्यता आहे। कारण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर जो अंत्यविधी आहे तो उरकला पाहिजे आणि अनेक
जे नातेवाईक आहेत ते आता शेवटचं दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या घराभोवतीचे हे दृश्य आहेत आणि त्यांचं जे पार्थिव जे आहे हो ते निलेश, तर आपण घरामध्ये बघतोय, आपण ठेवण्यात आलेलं आहे. सगळ्यांच्या भावना ऐकून घेतो. या सगळ्यांनाच न्याय मिळावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि यानंतर आता आपण जगदाळे यांच्या घराबाहेर जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी चैत्राली आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. चैत्राली, आपण पाहतोय की जगदाळे यांचं पार्थिव या ठिकाणी आणलेलं आहे आणि आता हे अंत्यसंस्काराचे विधी काही वेळातच सुरू होतील. त्यांचं अंत्यदर्शन घेतलं जातंय. निश्चितच प्राची, या ठिकाणी आपण पाहतोय की सकाळी संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या या कर्वेनगर निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. काही वेळापूर्वी हे पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरामध्ये आतमध्ये नेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या आईने एकच आक्रोश केलेला होता. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण परिसरावरती जी आहे ती मोठी शोककळा पसरल्याचं दिसून येत आहे. आत्ताच त्यांचं पार्थिव जे आहे ते पुन्हा एकदा त्यांच्या घराच्या आवारात बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता काही वेळातच त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे. मोठा शोककळा जी आहे ती या परिसरावरती देखील पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सर्व स्तरातून जे आहे ते आता जे दहशतवादी यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी आहे ती सरकारने केली पाहिजे अशी एकच मागणी जी आहे ती या स्थानिक लोकांकडून जी आहे ती होताना पाहायला मिळत आहे. प्राची, चैत्राली, खरं तर आज जगदाळे कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि यासोबतच एक भावना जी तीव्रपणे व्यक्त केली जाते ती म्हणजे या कुटुंबांना न्याय मिळावा. निश्चितच प्राची, कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना पाहायला मिळत आहे. खरं तर या पुण्यामध्ये त्यांचे आप्तस्वकीय असतील किंवा मित्रमंडळे असतील हे सर्वच जण या ठिकाणी जे आहेत ते जमा झालेले आहेत. त्यांचा अंत्यदर्शन जे आहे ते घेण्यासाठी एकच गर्दी या सर्वच परिसरातील नागरिकांनी केलेली आहे आणि या परिसरातील नागरिकांनी देखील एकच मागणी केलेली आहे की जो हा हल्ला पर्यटकांवरती झाला होता या हल्ल्याचा कुठंतरी बदला जो आहे तो घेतला गेला पाहिजे आणि चोख प्रतिउत्तर देखील दिलं गेलं पाहिजे. साश्रू नयनांनी काही वेळातच जे आहे ते संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्राची, चैत्राली, हे अंत्यसंस्कार कुठे करण्यात येणार आहेत आणि अंत्ययात्रा निघणार आहे? कशा प्रकारे ती अंत्ययात्रा निघेल? प्राची, खरं तर संतोष जगदाळे हे कर्वेनगर या भागातील रहिवासी आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या त्यांचं पार्थिव आहे. ते पार्थिव आता त्यांच्या घराच्या बाहेर असलेल्या काही आवारामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता शेवटचे दर्शन जे आहे ते सुरू आहे आणि काही वेळातच हे पार्थिव जे आहे ते पार्थिवाची अंत्ययात्रा जी आहे ती निघणार आहे आणि पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावरती जे आहेत ते अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्राची, चैत्राली, मी तुम्हाला विनंती करेन की आपण ही पार्थिवाची दृश्य एकदा दाखवावीत, कारण ही जी दृश्य आहेत ती आज संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयाला वेदना देणारी अशी आहेत. कारण हे जे कुटुंब होतं ते आनंद करण्यासाठी, आनंदाचे क्षण एकवटण्यासाठी, एकत्र करण्यासाठी, वेचण्यासाठी काश्मीरला गेलेलं होतं. मात्र या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या कुटुंबानं स्वप्नातही विचार केलेला नसेल की आपण ज्या आनंद घेण्यासाठी ज्या काश्मीरला जातोय त्याच काश्मीरमधून परत येताना आपण खूप मोठं दुःख आपल्यासोबत घेऊन येणार आहोत. आपल्या जवळचा एक व्यक्ती आपल्यासोबत नसणार आहे आणि ही जी दृश्य आहेत त्या संतोष जगदाळे यांचं पार्थिव या ठिकाणी आणलेलं आहे आणि या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जातंय. आज अनेक जण त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले. आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की या निष्पाप जे लोक होते त्यांचा जीव या हल्ल्यामध्ये गेलेला आहे. या सर्व कुटुंबाला न्याय मिळावा, सरकारनं कठोर पावलं उचलावी आणि या दहशतवाद्यांना लवकरात लवकर दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांचा खात्मा करावा अशी प्रत्येक स्तरामधून मागणी केली जाते. काही वेळामध्येच अंत्यदर्शनाला आताही सुरुवात झालेली आहे. अंत्ययात्राही काही वेळातच सुरुवात होईल आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. तर आज संपूर्णच जगदाळे कुटुंबावर ही शोककळा पसरलेली आहे. आज सगळ्यांनाच अश्रू अनावर झालेले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालेला होता. तर आपण काही वेळापूर्वीच कौस्तुभ गणबोटे यांच्या घराबाहेरील देखील दृश्य पाहिलेली होती. त्यांच्या घराबाहेर देखील मोठी गर्दी झालेली होती.